सध्या अमेरिका, इस्रायल व इराण या दोन देशांमध्ये आपल्याला युद्ध होताना आपल्याला पाहायला मिळतं। तुम्ही सर्वांनी या न्यूज पाहिल्या असतील, पण या न्यूजचा आपल्या भारतीय मार्केटवर काही परिणाम होऊ शकतो का याच्याबद्दल आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत। तसं पाहायला गेलं तर कुठल्याही ग्लोबल मार्केटचा इंडियन मार्केटवर डायरेक्टली नाही तर नाही पण इनडायरेक्टली खूप मोठा परिणाम आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याच पद्धतीनं आपल्याला मागच्या शुक्रवारची जी कॅन्डल्स बनली त्याच्यामध्ये आपल्याला त्याचं रिॲक्शन आपल्याला पाहायला मिळाले। तुम्ही जर बघितलं तर दुपारनंतर म्हणजे 3 नंतर निफ्टीमध्ये एक खूप मोठी शार्प अशी एक 5 मिनिटाची कॅन्डल आपल्याला पाहायला मिळाली आणि त्याच्यानंतर मार्केट हे डाऊनच राहिलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि जवळजवळ 1.25% क्लोजिंग आपल्याला कुठलंही काही नसताना आपल्याला दिलेले आपल्याला पाहायला मिळतं। त्यानंतर शनिवारी आपल्याला बऱ्याच न्यूज आपल्याला पाहायला मिळाल्या की या पद्धतीनं इराणवर किंवा इराणनं अमेरिकेवर किंवा इस्रायलवर आपल्याला या ठिकाणी युद्धाला सुरुवात केली आहे या पद्धतीनं। आणि याच्यासोबतच जो डाऊ जोन्स आहे, जो अमेरिकेचा इंडेक्स आहे, तो सुद्धा 600 पॉईंट आपल्याला डाऊन आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। लक्षात घ्या, सध्या आपली जी निफ्टी आहे ती 25,200च्या आसपास आपल्याला ट्रेड करताना पाहायला मिळते आणि वीकली कॅन्डलचा जर विचार केला आणि व्हॅल्यूमचा विचार केला तर मागच्या 2 आठवड्यामध्ये आपल्याला या कॅन्डल्समध्ये खूप मोठं व्हॅल्यूम आपल्याला पाहायला मिळतं आणि ते व्हॅल्यूम जे आहे ते रेडमध्ये आहे। याचा अर्थ आपली निफ्टी आहे ते निगेटिव्ह संकेत देताना आपल्याला पाहायला मिळते। लक्षात घ्या, कधी पण वीकली कॅन्डल किंवा मंथली कॅन्डलवर आपल्याला जर निगेटिव्ह या पद्धतीनं कॅन्डल्स पाहायला मिळत असेल आणि व्हॅल्यूम आला असेल तर शक्यता असते की त्याच्यामध्ये मोठं करेक्शन येऊ शकतं। तर निफ्टीमध्ये काय होऊ शकतं तर निफ्टीचा पुढचा जो काही सपोर्ट आहे तो आपल्याला 22,000 पाहायला मिळू शकतो। याचा अर्थ आहे जर इराण अमेरिका हे जर युद्ध पुढचे काही दिवस आपल्याला जर पाहायला मिळत असेल तर पुढच्या 2-3 महिन्यामध्ये आपलं इंडियन मार्केट सुद्धा 22,000 टच करताना पाहायला मिळू शकतं। मग याच्यामध्ये काय होऊ शकतं, विविध सेक्टरवर आपल्याला याचा परिणाम पाहायला मिळतो। बरेच सेक्टर जे आपण जे आयात निर्यात आहे किंवा ग्लोबल मार्केटशी संबंधित आपले जे काही गोष्टी आहेत त्याचा इफेक्ट आपल्या इंडियन मार्केटवर आपल्याला पाहायला मिळू शकतो आणि आपलं जे मार्केट आहे ऑलरेडी खूप हायवर गेलेलं आपल्याला पाहायला मिळतं। मला वाटते मार्च 2025च्या नंतर सुद्धा मार्केटमध्ये खूप मोठी रॅली आपल्याला पाहायला मिळते आणि ही रॅली जी आहे ती आता कुठेतरी स्टॉप झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि या जी रॅली आहे याचं करेक्शन सुद्धा अजून बाकी होतं। म्हणजे थोडंसं मागच्या 4-6 महिन्यापूर्वी थोडंसं करेक्शन आपल्याला पाहायला मिळालं, पण त्याच्यानंतर मार्केटमध्ये जेवढा बाउन्स बॅक यायला पाहिजे होता तेवढा आपल्याला आलेला पाहायला मिळत नाहीये आणि मार्केटला कसं असतं, कुठली तरी एक न्यूज आपल्याला कारणीभूत असते आणि तीच न्यूज आपल्याला आत्ता सध्या पाहायला मिळते। याचा अर्थ आहे की आपलं जे इंडियन मार्केट आहे ते 22,000च्या रेंजपर्यंत पुढच्या 4-6 महिन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतं। मग या ठिकाणी आपण कशा पद्धतीने ट्रेडिंग करणं गरजेचं आहे तर तुमची जी सध्याचा काय जो पोर्टफोलिओ आहे तो आपण कुठेतरी भिवून या ठिकाणी एक्झिट करण्याचा विचार न करता तुमच्याकडे जी काही जमा रक्कम आहे ती थोडी रक्कम तुम्हाला ह्या इंडियन मार्केटमध्ये जर गुंतवली आणि तो जर 22,000पर्यंत जर मार्केट हळूहळू आलं तर तुमची बऱ्यापैकी गुंतवणूक इथं पाहायला मिळू शकते। सगळ्यात महत्त्वाचं आहे मिड कॅप आणि स्मॉल कॅपमध्ये खूप मोठी ऑलरेडी रॅली आलेली आहे आणि याचं करेक्शन सुद्धा अजून बाकी आहे आणि हे सुद्धा करेक्शन आपल्याला पुढच्या या 4-6 महिन्यामध्येच पाहायला मिळू शकतं। तुम्ही जर आपलं टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं असेल तर त्या ठिकाणी आपण एक ज्या दिवशी टेरिफची जी न्यूज होती 4% त्यावेळेस एक मेसेज टाकला होता की ही जी काय मोठा बाउन्स बॅक आहे हा मोठा बाउन्स बॅक आपल्याला जास्त काळ आनंद देऊ शकणार नाहीये, कारण ज्या पद्धतीनं त्या दिवसाची कॅन्डल बनली होती त्याचा विचार करता आणि आताचे जे काही युद्धाचे संकेत आहे या सगळ्याचा जर विचार केला तर इंडियन मार्केटमध्ये आपल्याला थोडंसं करेक्शन सहजासहजी पाहायला मिळू शकतं आणि या चांगल्या संधीचा तुम्ही या ठिकाणी उपयोग केला पाहिजे। म्हणजे जर मार्केट 22,000च्या आसपास आलं तर तुम्हाला गुंतवणूक करण्याची एक खूप चांगली संधी मिळू शकते आणि जर म्युच्युअल फंडमध्ये जर तुम्ही गुंतवणूक करत असाल ही सुद्धा म्युच्युअल फंड धारकासाठी एक चांगली गुड न्यूज असायला हरकत नाही आणि तुम्ही त्या पद्धतीने जर विचार केला तर ही एक चांगली गोष्ट आहे। म्हणून तर तुम्हाला या गुंतवणुकीतून खूप चांगला फायदा पुढच्या भविष्यामध्ये होऊ शकतो। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, पुढे दिलेले बेल आयकॉन प्रेस करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।